नमस्कार मॅडम, नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव बबिता प्रशांत नखाते. कोणत्या प्रभागमध्ये उभे आहात? मी नगर अध्यक्षासाठी उभी आहे. प्रभाग क्रमांक पूर्ण 17 वार्ड. 17 होता. आपण कोणत्या मुद्द्यावर लढा देणार आहे आपण मॅडम, तुम्ही सांगा. जनतेच्या जे काही प्रश्न आहे आहेत त्याच्यावर ते लढा सोडवण्यासाठी आणि जनतेच्या विकासासाठी. तुमच्या प्रभागामध्ये कोणते नवीन धोरण आणाल? सगळ्यात प्रथम महिला बचत गटांकरिता खरेदी व विक्री व्यवस्थापन करणे, महिला सशक्तीकरण महिला सशक्तीकरण आणि महिलांच्या जे शिक्षणाबद्दल आहे आणि जागरूकतेबद्दल आम्ही प्रत्येक याच्यावर काम करणार आहोत. सामाजिक जागरूकता कशी करायला पाहिजे हे याबद्दल तुमचे मत काय आहे? सामाजिक जागरूकता म्हणजे तेच की प्रत्येक व्यक्तीला त्यांचे जे आहे अधिकार किंवा त्यांचं जे काही म्हणा ते समाजामध्ये जे काही भ्रष्टाचार वगैरे होत आहे त्याच्याबद्दल त्यांना जागरूक करणे, सशक्त करणे, महिलांना सशक्त करणे. तुम्ही नगरपंचायत चुनावामध्ये उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहात, तर तुम्ही विजय झाले तर सर्वप्रथम कोणते धोरण आणाल? ते सर्वप्रथम कोणत्या कार्यात भर द्याल? जसं रोडवरचं सांडपाणी आहे, प्रत्येक ठिकाणी आता आम्ही जेवढे एरिया फिरलो आधी पण रस्त्यावरचं जे सांडपाणी आहे त्याचा आधी बंदोबस्त लावू. जसं सरकारने म्हणजे बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही म्हणजे आम्हाला माहिती आहे, लोकांकडून माहिती पडलं की 700 करोड रुपये त्यांनी गटर लाईन करता सँक्शन केले. तर आतापर्यंत मग ते पैसे गेले कुठं? आजपर्यंत गटर लाईन नाही आले. मॅडम, तुम्ही 700 करोड रुपये म्हटले, तुम्हाला माहीत पडले का एव्हिडन्स आहे तुमच्या एवढं? आमच्याकडे एव्हिडन्स नाही आहे, पण त्यांनी इथे म्हणजे मीटिंग घेतली तुमचं होती. म्हणण्याचा उद्देश आहे आम्हाला फक्त माहिती पडलं. आम्हाला माहिती झालं, हा, इथे मीटिंग घेतली अच्छा. होती साहेबांनी, ठीक. ते सँक्शन झालं हे आम्हाला माहिती आहे. पण मग ते झाले तर ते जसं जनतेचे जे प्रश्न आहेत, प्रश्न होता की तुम्ही रस्ते का बरं नाही केले, तुम्ही सांडपाण्याची व्यवस्था का बरं नाही केली, तर तेच आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार की हे आतापर्यंत झालं का बरं नाही. जनतेच्या कोणत्या मूलभूत गरजा आहेत त्या कोणत्या पद्धतीनं दूर करता येतील? जनतेच्या फक्त अन्न, वस्त्र, निवारा फक्त एवढ्याच मूलभूत गरजा आहेत, पण त्याही पूर्ण नाही होत आहे. तर तुमचे मत काय राहील त्याच्याबद्दल? माझं मत फक्त एवढंच आहे की सरकार जे पण योजना आणते त्याच्यावर जसं तुम्ही योजना आणता तर प्रत्येक याच्यावर भर दिला पाहिजे ना. जसे तुमचे मेंबर आहे ज्यांना तुम्ही अपॉइंट करता प्रत्येक कामासाठी, त्यांना प्रत्येक प्रकारे व्यवस्थित कामाकरिता अपॉइंट करता. तर जनतेला विचारायचं ना. आता जनतेच्या घरी जाऊ जसं आम्ही विचारून राहिलो, जनतेकडून कोणते हेच नाही घेत आहे, काय प्रश्न आहे काय आहे काहीच नाही विचारपूस करत त्यांना. मॅडम, तुम्ही सांगा, नगरपंचायत कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचारी यांच्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने काम करून घ्याल? मी सगळ्यांकडून प्रेमपूर्वक काम करून घेईल आणि सगळ्यांना समान ठेवेल. आणि जेही आपल्या प्रभागातल्या आपल्या वार्डातल्या ज्याही आपल्या समस्या राहील पूर्ण खरबी, बहादुरा, गोंदिसी, नरसाळाच्या, तर ते त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या काम करून घेईल. आधी जनतेवर भर देईल की जनतेचा काय प्रश्न आहे ते पूर्ण त्यांच्या प्रश्नावर विचार करून त्यांना त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेल. मॅडम, तुम्ही कोणत्या पक्षाकडून लढता आणि पक्षाबद्दल तुमचे मत काय आहे? मी जय विदर्भ पार्टीकडून लढते सर. आणि जय विदर्भ पार्टी आम्ही नेहमी प्रीपेड मीटर आणि नेहमी आंदोलन करत असतो जय विदर्भ पार्टीकडे. जसं जय विदर्भ पार्टी जी आहे ती स्टार्टिंगपासून शेतकऱ्यांवर जे अन्याय होऊन राहिले आहे त्याच्याविरुद्ध लढा देत आहे. प्लस आता जे प्रीपेड मीटर लागून राहिलेले नवीन इलेक्ट्रिक त्याच्यामध्ये 3 पटीने जास्त वीज बिल येणार आहे. तर आमचं त्याला विरोध यासाठी आहे की हे जनतेवर खूप लोड होणार आहे, तर हे व्हायला नको. जे मीटर आहे आधी तेच सुरू ठेवा. आणि आम्ही जनतेच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही नेहमी आंदोलन करत असतो आणि लढतच असतो. मॅडम, भ्रष्टाचाराबद्दल तुमचं काय मत आहे? भ्रष्टाचाराचा मी निषेध करेन, कारण म्हणजे भ्रष्टाचार विरुद्ध आहे. भ्रष्टाचार पाहिजेच नाही. आणि जर भ्रष्टाचार जर माझ्यासमोर जर कोणी करेल तर त्याच्यावर मी तुरंत ॲक्शन घेऊन कारवाई करेन. आणि मॅडम, सरकारच्या कोणत्या योजना आहेत आणि त्या तुम्ही जनतेपर्यंत कशा प्रकारे पोहोचावाल? जी उज्ज्वला योजना आहे, गॅस प्रधानमंत्री योजना आहे, अजून त्यांची जे लाडकी बहीण योजना त्यांनी काढली आहे त्या योजना आहे, ते योग्यरित्या जनतेपर्यंत पोहोचत आहे का? आता निराधारीचे पैसे 3 महिने झाले निराधारीचे पैसे नाही आहेत. त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, लाडकी बहिणीचे पण त्यांनी बंद केले. KYC करा, हे करा. तुम्ही जेव्हा जनतेला पैसे देऊन राहिले तर त्यांच्याकडून घेऊन राहिले पण आहे. तर तुम्ही व्यवस्थितरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तर ज्या योजना तुम्ही काढता तुम्ही अर्धवट काढता आणि अर्ध्यातून बंद करता.
तर तुम्ही जनतेला म्हणजे कशा प्रकारे तुम्ही हे करता वागवत आहात. प्लस प्रधानमंत्री आवास योजनेचे जे आहे ते आधी स्टार्टिंगला म्हणायचे की आम्ही फ्रीमध्ये देणार, पण आता ते तिथे असं माहिती पडलं की पैसे भरावं लागत आहे आणि भरपूर पैसे तिथे जात आहे, तर हे जनतेसाठी बरोबर नाही आहे. तर ते पण झालं पाहिजे, त्याकडे पण लक्ष द्या. सर तुमचं नाव काय आणि माझे नाव प्रशांत अनिल नखाते. मॅडम नगराध्यक्ष जे रिंगणात उभे आहेत तर बबिता नखाते. तर बबिता मॅडमबद्दल काय मत आहे तुमचं मत काही सांगा. नाही, आम्ही अपंग अनाथ निराधार सेवा करत होतो आतापर्यंत टायगर ग्रुप आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीमार्फत. आणि विदर्भ राज्य आंदोलन म्हणजे जय विदर्भ पार्टीने जे आम्हाला एक पावती दिली नगराध्यक्षाची, तर ते आमच्यासाठी पावती आहे आणि त्या पावतीनुसार आम्ही नगराध्यक्ष पदाची लढा देत आहे. आणि याच्यानंतर जे कार्य होईल का बा नगरपंचायतमध्ये जे काही अधुरे कामं आहे ते अधुरे कामं आम्ही करू. आणि तुमच्या पक्षाबद्दल सांगा. आमच्या पक्ष तर संपूर्ण विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांवर होणारे अत्याचार याच्या विरोधामध्ये लढतात. प्रीपेड मीटर आहे, कुणाचे गॅस महाग झाले त्याच्यासाठी आंदोलन करतो, प्रीपेड मीटरबद्दल आंदोलन करतो, कोणत्या शाळेच्या मुलींसाठी आंदोलन करतो. हे जे आंदोलनाचे काम आहे आमचे आणि आमचा पक्ष खूप मोठा आहे. मॅडम तुमचं नाव आणि बबिता ताईबद्दल सांगा, ओळख माहिती द्या. माझे नाव किरण बनारसे आहे. बबिताताईबद्दल एकच मत आहे की बघा, आतापर्यंत ज्यांना पण निवडून दिलेलं असेल, आता त्यांनी किती कार्य केले ते माहिती नाही, पण बबिताताई नखाते जी आहे ती एक सुशिक्षित महिला आहे आणि तिला जर तुम्ही सपोर्ट केला, निवडून दिलं, तर ती समोर तुमच्यासाठी भरपूर काही चांगले कार्य करणार. कारण एखाद्या अशिक्षितला उभं करण्याच्या जागी तुम्ही सुशिक्षित महिलाला उभं करा. आणि मेन म्हणजे ती महिला आहे, महिलेचे जे समस्या आहे ती लवकर जाणून घेईल आणि त्यावरती लवकरात लवकर कार्य करेल आणि पूर्ण समाजासाठी ती कार्य करेल. आणि आपल्या प्रभागामध्ये जे पण आहे ते पूर्णपणे लक्ष देणार आणि त्यावर व्यवस्थितपणे सुरळीतपणे काम होत आहे नाही होत आहे ते पण बघणार आणि ते पूर्णपणे काम करणार, असं माझं मत आहे. तुम्हाला नगराध्यक्ष कोण पाहिजे मला तर बबिताताई नखातेच नगराध्यक्ष आणि इथे 2 पाहिजे. तारखेला कोणाला मत द्याल तुम्ही? मी नगराध्यक्ष देणार. ताई तुमचं नाव सांगा आणि तुमच्या बबिताबद्दल ताईबद्दल सांगा. देणे काय हमको दीदी कोई देना है. बबीता ताई चाहिए आपको. हाँ, हमको भी बबीता दीदी आने वाले 2 तारीख को हाँ, प्रचंड बबीता बहुमत दीदी. से हाँ, बबीता ताई को चुनाव में देना है. लढके लाना. हाँ, लढके लाना. मावशी तुमचं मत काय बबीता ताईबद्दल? बबिताताईबद्दलच माझं पूर्ण लक्ष आहे आणि तिलाच निवडून आणायचं आहे. तुमचं नाव सांगाल? शकुंतलाबाई चव्हाण माझी मुलगी आहे. ताई तुमचं नाव? माझं नाव सोनम मांढरे, खरेदीतील नगराध्यक्ष बबिताताई नखाते जळगाव. मावशी तुमचं नाव आणि बबिताबद्दल ताईबद्दल सांगा. माझं नाव मंदा हातकर आहे. मी बबिताला सपोर्ट करत आहे आणि मी तिला निवडून आणायची माझी खूप इच्छा आहे. साहेब तुमचं नाव सांगा आणि बबिताबद्दल ताईबद्दल सांगा. माझं नाव अभिमन डांगे आहे. हां. मी वार्ड नंबर 3मध्ये राहत होते आणि ज्या बबिताताई आहे त्या राजकारणामध्ये नव्हते याच्या अगोदर, परंतु यावेळेला ते अध्यक्षासाठी निवडणुकीसाठी उभे झालेले आहेत आणि त्यांना सुशिक्षित असून त्यांना नवीन कार्य करण्याची संधी द्यायची, हे असं माझं मत म्हणते. तर तुमचं मत काय? कोणता नगराध्यक्ष पाहिजे तुमच्या मते? मला तर नखाते मॅडमच पाहिजे, म्हणजे आता सांगायची जरूरच नाही. येत्या 2 तारखेला तिथंच वोट करणार. कोणाला मत करणार? बबिताताईलाच प्रचंड बहुमताने विजय करू आपण. सर तुम्ही सांगा बबिताबद्दल ताईबद्दल सांगा. बबिताताई ह्या सुशिक्षित आणि समजणाऱ्या व्यक्ती असल्यामुळे माझं तर म्हणणं असं आहे की यांनाच वोट करायला पाहिजे. येत्या 2 तारखेला कोणाला मत द्याल? विदर्भवादी असल्यामुळे मी त्यांना मत देणार, कारण का मी विदर्भवादी असल्यामुळे पहिलेपासून माझं विदर्भाबद्दल अतिप्रेम आहे. कोणा घेता येईल सांगतो. याचे घ्या, ते प्रेसवाल्याचे घ्या. हे सर्वात मागे सर थोडं तुमचं नाव सांगा आणि बबिता ताईबद्दल सांगा. अरे नाव कोण विचारलं, नाव सांगा. आपलं वोट बबिताताईला देणार आहो मी. हां. सुशिक्षित मुलगी आहे, ते शिकली सवरली मुलगी आहे, तिला समजते पूर्ण परिभाषा. तसं आपलं वोट बबिताताईला. येत्या 2 तारखेला कोणाला मत द्याल तुम्ही? बबिताताई तुम्हाला विदर्भ तुम्हाला कोणता नगराध्यक्ष पाहिजेत? बबिताताई नखाते. सर तुमचं मत काय? तुमचं नाव काय आहे? गंगाधर मुंडकर आहे.
आणि जे बबिताताई उभे आहेत प्रस्थापिताच्या विरोधातला लढा आहे पहिल्यांदाच. आतापर्यंत काँग्रेस BJP यांच्यासाठीच आपण मतदान करतो. पहिल्याप्रथम जे विदर्भ पार्टी जे अन्यायाच्या विरोधात लढत आहे आतापर्यंत त्यांच्यासाठी मत मागत आहोत आम्ही. आणि बबिताताई निवडून येणारे हमखास खात्री आहे आम्हाला आणि आम्ही त्यांच्यासाठीच मतदान करू. ते नगराध्यक्ष होते. येत्या 2 तारखेला कोणाला मतदान तुम्ही? मतदान त्यांनाच करणार, बबिताताईंनाच मतदान करणार. मॅडम, पक्षाबद्दल तुमचे मत सांगा. मी जनतेला फक्त एवढंच आवाहन करेन की तुम्ही विचार करून विचारपूर्वक तुम्ही वोट करा. ज्यांना पण करा विचारपूर्वक वोट करा. कारण आपल्या पूर्ण खरबीमधून फक्त मी एकटी उमेदवार आहे. आपले जे विरोधक आहे ते बहादुराने इकड्याचे वन्यसिंहचे आहेत. तर त्यांना निवडून न आणता खरबीचं वोट खरबीमध्ये राहिलं पाहिजे. म्हणून खरबीमध्ये वोट करा फक्त माझी एवढी विनंती आहे. आणि जनतेला फक्त एवढंच सांगेन की जर तुमचे प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्ही मला जर एक चान्स दिला तर मी तुम्हाला नक्की सहकार्य करेन. तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करेन. मॅडम, इतर पक्ष किंवा पार्टी याच्याबद्दल तुमचं मत काय? मी इतर पक्ष आणि पार्टीने मला काही विरोध नाही आहे. पण फक्त मी म्हणेन की नगर अध्यक्ष खरबीचा पाहिजे. तुमचं मत आणि कोणत्या पक्षाचा काय पार्टीचा काही नाही, मला पार्टीविषयी काही घेणदेण नाही की कोणतीही पार्टी राह. माणूस चांगला राहिला पाहिजे, व्यक्ती चांगली राहिली पाहिजे आणि त्या व्यक्तीने काम व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. कारण आतापर्यंत जे निवडून आले त्यांनी कसं काम केलं आहे ते जनतेला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जनता एवढी म्हणजे मूर्ख नाही आहे की नेहमी तेच हे करेल. आपल्या भागातील जे RLचे रेट आहे ते 50 रुपये आहे. तर ते मी 50 रुपये स्क्वेअर फीटच्या भावाने आहे. ते मी कमी करेल, 10 ते 20 रुपयेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल, ज्याच्याने सामान्य जनतेला जास्त त्रास होणार नाही आणि त्यांना झेपेल असं करेल. आणि जे नळ बिल आहे ते 10,000 ते 1 लाखपर्यंतचे पेंडिंग आहे लोकांचे. तर ते जे नळ बिल आहे त्यांनी भरपूर काढले आहेत. सिटीमध्ये नळांचे बिल 7 रुपयेपासून स्टार्टिंग आहे आणि आम्ही ग्रामीण भागात राहत असून आमचे नळाचे बिल 15 रुपये युनिट आहे. हे सामान्य आमच्या जनतेला झेपत नाही. सामान्य जनता एवढे पैसे कुठून भरत? आम्ही त्याच्यामध्ये हे करून ते नळ बिल कमी करून देऊ. तर मॅडम, इलेक्ट्रिक मीटरबद्दल काय सांगता? इलेक्ट्रिक मीटर आता प्रीपेड मीटर लावत आहे आणि जे साधे मीटर आहे त्याच्या जर ते आपण पाहिलं तर प्रीपेड मीटरचे बिल 3 पट येतील. तर ते सामान्य जनता भरेल का? ते सरकार काय करत आहे? म्हणजे जनतेला लुटत आहे एक प्रकारचं. तर जनतेने विचार करायला पाहिजे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं. जर त्यांना वाटत असेल की नाही आपले सगळे कमी झाले पाहिजे तर त्यांनी व्यवस्थित उमेदवार निवडून आणावा. मॅडम, युवा रोजगारासाठी तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत किंवा कोणत्या योजना आणता येईल त्या समस्या दूर करण्यासाठी युवांसाठी? मॅडम तुम्ही सांगा. युवा जे आहेत आजकाल खूप बेरोजगार सुरू आहेत. कारण जसं आता कोणी इंजिनिअरिंग वगैरे करत आहेत तरी सुद्धा ते घरी बसून आहे. तर नवीन जे रोजगारची योजना आहे ते आपल्याला आणता येईल आणि तिथे कसं युवांचं म्हणजे हे होईल, प्रगती होणार.